नमस्कार मैत्रिणींनो, किमया या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करीत आहे। नव्या वर्षाचा पहिला महिना म्हणजे चैत्र महिना, त्याला वर्ष प्रतिपदा असे म्हणतो। ते म्हणजेच त्या दिवशी आपण गुढीपाडवा साजरा करतो। या दिवशी आपण गुढीची पूजा करतो, सरस्वतीचे पूजन करतो आणि आपण पंचांगही श्रवण करतो किंवा पूजन करतो। आणि मिष्टान्नाचा म्हणजे गोडाधोडाचा जो काही नैवेद्य बनवला असेल किंवा प्रसाद केलेला असेल तो आपण देवाला दाखवतो आणि आपणही तो सेवन करतो। गुढीपाडव्याच्या दिवशी एकमेकांशी प्रेमाने बोलावे, एकमेकांविषयी शुभ चिंतन करावे, हा दिवस आनंदाचा घालवावा, म्हणजे संपूर्ण वर्षभर आपल्याला आनंदाचे जाते असे म्हटले जाते। गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे। या दिवशी आपल्याला कोणतेही शुभ कामास आरंभ करू शकतो। आपला व्यवसाय असेल, बिझनेस असेल किंवा कोणत्याही गोष्टी, चांगल्या गोष्टींसाठी आपण या दिवशी सुरुवात करू शकतो। किंवा आपला एखादा कोणताही संकल्प असेल तर तोही आपण संकल्प करून तो प्रयत्नपूर्वक पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। या दिवसाच्या अनेक वेगवेगळ्या कथा आहेत। तसेच ब्रह्मदेवांनी सृष्टी रचण्याचा प्रारंभ याच दिवशी केला होता। या दिवशी रामाने रावणाचा वध करून अयोध्यामध्ये प्रवेश केला होता, म्हणून हा दिवस विजय दिन म्हणूनही ओळखला जातो। गुढी हा विजयध्वज आहे। गुढीपाडवा हा खूप खास दिवस मानला जातो। गुढीपाडव्याच्या दिवशी पंचांग वाचण्याची किंवा ऐकण्याची ही प्रथा आपल्याकडे आहे। गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला 5 हळकुंडाचा असा एक उपाय करायचा आहे, त्यामुळे आपल्यावरती माता लक्ष्मी खुश होईल आणि आपल्या घरामध्ये भरभराटी राहील। गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला 5 हळकुंड किंवा आपल्याला जर जास्त हळकुंड ठेवायचे असतील तरीही आपण ठेवू शकतो। कमीत कमी 5 असावे किंवा 7, 9 असे 11 अशा पद्धतीने तुम्ही हळकुंड घेऊ शकता। तुम्हाला जर वेगवेगळ्या ठिकाणी ठेवायचे असतील तर ती हळकुंड तुम्ही जास्त घ्या, पण कमीत कमी 5 हळकुंड घेऊन आपल्याला एक प्लॅस्टिकची किंवा स्टीलची डबीही घ्यायची आहे आणि ती हळकुंड आपल्याला गुढीसमोर पूजा करून आपल्या देवघरामध्ये त्या डबीमध्ये भरून ठेवायची आहे। आपल्या देवघरामध्ये ती डबी आपल्याला 21 दिवस ठेवायची आहे। त्या डबी समोर आपल्याला एक दिवाही लावायचा आहे आणि आपल्याला त्या डबीची दररोज पूजा करायची आहे। आणि आपल्याला दररोज एक मंत्र म्हणायचा आहे, तो म्हणजे ओम महालक्ष्मी नमः। हा मंत्र आपल्याला 21 दिवस दररोज म्हणायचा आहे। 21 दिवसानंतर आपल्याला एक लाल कलरचा कपडा घ्यायचा आहे आणि त्या कपड्यामध्ये 5 हळकुंड ठेवायचे आहे। त्याची पुन्हा आपल्याला पूजा करून घ्यायची आहे। अक्षदा, हळदी कुंकू, फुलं वाहून घ्यायची आहे आणि ते कपडा व्यवस्थित बांधून आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे। जर आपण जास्त हळकुंड घेतलेले असतील तर आपल्या पॉकेटमध्येही ठेवू शकतो किंवा आपला जर एखादा व्यवसाय किंवा बिझनेस असेल त्या ठिकाणीही आपण त्यातील 1 किंवा 2 हळकुंड असे लाल कपड्यामध्ये गुंडाळून आपल्या बॉक्समध्ये किंवा आपल्या तिजोरीमध्ये आपण ते हळकुंड ठेवून द्यायचे आहेत। असे केल्याने आपल्या घरातील लक्ष्मी कधीही कमी पडणार नाही, आपल्याला कधीही पैशांची तंगी येणार नाही। तसेच ज्यावेळेस आपल्याला कोणतेही महत्त्वाचे काम करायचे असेल त्यावेळेस त्यातील एक हळकुंड आपल्यासोबत आपण घेऊन जायचे आहे। आपल्याला नोकरीचा कोणत्याही नोकरीमध्ये इंटरव्ह्यूसाठी जायचं असेल तर त्या इंटरव्ह्यूला जाताना आपण हा एक हळकुंड आपल्या बरोबर न्यायचा आहे किंवा कोणतेही महत्त्वाचे कागदपत्र ज्यावेळेस करायचे असतील त्यावेळेसही आपण त्यातील एक हळकुंड आपल्या बरोबर घेऊन जायचं आहे। त्यामुळे आपले कोणत्याही कामामध्ये अडथळा निर्माण होणार नाही आणि सर्व कामे व्यवस्थित पार पडतील। जर तुम्हाला तिजोरीमध्ये ती हळकुंड ठेवायची नसतील तर तशीच आपण देवघरामध्ये ते लाल कपड्यामध्ये 5 हळकुंड बांधून ठेवायचे आहे आणि दररोजच्या पूजेमध्ये आपल्याला त्या हळकुंडांची पूजा करायची आहे। गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।